नमस्कार, गुड मॉर्निंग. इझी माइंड थेरपी काउन्सिलिंग सेंटरमधून मी डॉक्टर सुभाषचंद्र पाटील बोलतो आहे. आजचं मेंटल हेल्थ डे आहे आणि त्यानिमित्तानं काही 10 टिप्स मी देत आहे. बघूया. पहिली टिप आहे, जखम दिसली तर लोक धावतात, मन जखमी झालं तर कोणी विचारत नाही. मेंटल इमर्जन्सीचाही अधिकार हवा का? आपल्याला काय वाटतं? शारीरिक आजाराच्या बाबतीत आपण खूप सक्षम असतो किंवा जागरूक असतो. कोणी जखमी झालं तर पटकन ॲम्ब्युलन्स येते आणि आपल्याला हॉस्पिटलला येऊन पोहोचवलं. पण मानसिक अटॅक आला, पॅनिक अटॅक आला तर काय करायचं? काही आत्महत्येचे विचार आले मनाच्या तर मग काय करायचं? तर त्यासाठीसुद्धा मेंटल इमर्जन्सीसाठी आपण जागरूक असायला हवं आणि आपण इतरांची हेल्प घ्यायला हवी. 2 नंबर आहे, फिजिकल इमर्जन्सीला ज्याप्रमाणे ॲम्ब्युलन्स मिळते त्याचप्रमाणे मेंटल इमर्जन्सीलासुद्धा समजून घ्यायला हवं आणि साथ मिळायला हवी समाजाची, डॉक्टरांची आणि सायकॉलॉजिस्टची. नंबर 3, ॲक्सेस टू मेडिकल इमर्जन्सी असं म्हणतात, कारण तणाव आणि डिप्रेशन यालाही फर्स्ट एड लागतं. 4 नंबरची स्टेज आहे, ताण वाढला की श्वास घ्या, पण गरज असेल तर मदत मागायलाही शिका. मेंटल इमर्जन्सी इज अ रिअल इमर्जन्सी अँड टेक द हेल्प फ्रॉम मेंटल पर्सन्स. 5th आहे, मेंटल ब्रेकडाऊन ही कमजोरी नाही, ती इमर्जन्सी आहे. मदत मागणं हे धाडस आहे. बऱ्याच वेळेला वाटतं रडावंसं, बरंचसं वाटतं कोलमडून गेल्यासारखं, बऱ्याच वेळेला वाटतं निराशा आल्यासारखी. घाबरून जाऊ नका. ती कमजोरी नाही. आपल्या डॉक्टरांना भेटा, आपल्या सायकॉलॉजिस्टला भेटा, काउन्सिलरला भेटा, आपल्या अगदी जवळच्या नातेवाईकांना भेटा आणि आपलं मन मोकळं करा. मनामध्ये जो कचरा आहे, जो डिस्ट्रॅक्शन आहे, जे काही अनवॉन्टेड थॉट्स आहेत किंवा ओव्हर थिंकिंग आहे, ती कमी करण्यासाठी नक्की प्रयत्न करा. इमर्जन्सी नंबर आहे मित्रांनो, शरीरासाठी आहेत, पण मन तुटलं तर कोणाला फोन कराल? नक्की फोन करा आपल्या जवळच्या काउन्सिलरला. एव्हरी माइंड डिझर्व्स अँड इमर्जन्सी एक्झिट. चला, सुरक्षित मानसिक जागा तयार करूया. दुखणं डोक्यावर नाही, मनावर येतं. म्हणूनच मेंटल इमर्जन्सीलासुद्धा ॲक्सेस द्या. औषधं शरीरासाठी आणि समजूत मनासाठी, दोन्ही इमर्जन्सी केअर आहेत. जर कोणाला हृदयविकाराचा झटका आला तर 5 मिनिटामध्ये ॲम्ब्युलन्स येते, पण मानसिक आजाराविषयी काय? आजच आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी संपर्क करा आपल्या जवळच्या सायकोलॉजिकल काउन्सिलरला. मी डॉक्टर सुभाषचंद्र पाटील, आयुर्वेदिक डॉक्टर, सायकोलॉजिकल काउन्सिलर आणि लैंगिक समुपदेशन. चला तर मग आजचा दिवस परत एकदा सगळ्यांना गुड मॉर्निंग करतो आणि टाटा, बाय बाय.